नमस्कार माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट घेऊन आलेले आहे. तुम्ही म्हणता आता गोष्टीतला खजिना, अकबर बिरबलाच्या गोष्टीचा खजिना कसा? तर तुम्ही जर आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे अकबर बिरबलाचा खजिना आहे. पण ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांना अगोदर सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजेच त्यांना आपल्या अकबर बिरबलाच्या गोष्टीतला खजिना पाहायला मिळेल. तर आज मी ह्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट घेऊन आले. त्या गोष्टीचं नाव आहे विहिरीतल्या पाण्याची मालकी कोणाची. गोष्टीचं नाव काय आहे? विहिरीतल्या पाण्याची मालकी कोणाची. तर चला पाहूया गोष्टीला. एकदा एका माणसाने आपली विहीर गावातील एका शेतकऱ्याला विकली. दुसऱ्या दिवशी तो शेतकरी विहिरीतील पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ आला. तेव्हा त्या माणसाने शेतकऱ्याला विहिरीतील पाणी काढण्यासाठी मनाई केली आणि म्हणाला, मी तुला ही विहीर विकली आहे, त्यातील पाणी नाही. हे ऐकून तो शेतकरी दुःखी झाला आणि मदत मागण्यासाठी अकबराकडे गेला. बादशाह अकबराने थोडा विचार करून बिरबलाला दरबारात बोलावले आणि या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सांगितले. सर्व हकीकत ऐकल्यानंतर बिरबलाने त्या माणसाला बोलावले ज्याने शेतकऱ्याला विहीर विकली होती. नंतर त्या माणसाला विचारण्यात आले की तू शेतकऱ्याला या विहिरीतून पाणी का काढून देत नाहीस? तू तर ही विहीर शेतकऱ्याला विकली आहेस ना? तेव्हा तो म्हणाला, मी शेतकऱ्याला फक्त विहीर विकली आहे, त्यातील पाणी नाही. तेव्हा बिरबल हसत म्हणाला की तू फक्त विहीर शेतकऱ्याला विकली आहेस आणि पाणी नाही, तेव्हा तुला या विहिरीमध्ये पाणी ठेवण्याचा काही अधिकार नाही. तेव्हा तू लगेच या विहिरीतील पाणी काढून घे, नाहीतर त्याचे व्याज शेतकऱ्याला दे. एवढे ऐकून तो माणूस समजला की आपल्या या महाचतुर माणसासमोर काहीही चालणार नाही. तेव्हा त्याने आपली चूक कबूल केली आणि त्या शेतकऱ्याला व्याजही दिले. बिरबलाच्या या न्यायावर अकबरही खुश झाला. पहा, विहीर विकून विहिरीतल्या पाण्यावर तो पहिला मालक हक्क दावत होता, पण बिरबलाने कसं चातुर्यानं त्या माणसाला धडा शिकवला. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्याने चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.